डोळे बंद करा आणि एक क्षण कल्पना करा, की मुंबई देशाची आर्थिक राजधानी, सुरक्षित, जागरूक, प्रगत शहर आणि या शहरातील कप पेरेडसारखा उच्चभ्रू परिसर येथेच राहते एक 20 वर्षाची तरुणी. ती बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, पण तिला सगळं कळतं, सगळं जाणवतं आणि ह्या तरुणीच्या आयुष्यात असं काही घडतं, जे ऐकून माणूस हादरून जातो आणि प्रश्न पडतो, धोका बाहेरचा जास्त की घरातला? सप्टेंबर 2025 त्या दिवशी मूकबधीर तरुणी तिच्या आजीकडे जाते आणि ती काही बोलत नाही. फक्त हावभाव करते, पोटाकडे बोट दाखवते आणि हाताने काहीतरी हालचाल दाखवते. आजीला वाटतं साधी पोटदुखी असेल, पण वेदना वाढतात. मग तिला काम अँड एनालिसिस रुग्णालयात दाखल केलं जातं आणि येथेच पहिला धक्का बसतो. डॉक्टर तपासणी करतात आणि सांगतात की ही तरुणी 5 महिन्याची गर्भवती आहे. क्षणात सगळं बदलतं. कारण ही तरुणी अविवाहित होती आणि ती स्वतः काहीच सांगू शकत नव्हती. रुग्णालय प्रशासन तात्काळ पोलिसांना कळवतात. वैद्यकीय कारणामुळे तिचा गर्भपात होतो आणि गर्भातील नमुने DNA तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. येथूनच सुरू होतो खरा तपास. पोलिसांना समजतं की मार्च ते सप्टेंबर 2025 या कालावधीत या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. पण प्रश्न एकच, की कोणी केला? ती मुलगी कोणाचं नाव सांगू शकत नव्हती. तिचा जबाब नोंदवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत होतं. सांकेतिक भाषातज्ञ, महिला पोलीस सगळे प्रयत्न करत होते. 22 सप्टेंबर 2025 रोजी अखेर गुन्हा दाखल केला जातो. पोलीस चौकशीसाठी वडिलांना बोलवतात आणि येथे संशय गळत होतो. कारण वडील एफ-आय-आर दाखल करायला साफ नकार देतात. ते म्हणतात, "आमच्या मुलीवर कोणी अत्याचार केलेला नाही." पण एक प्रश्न अनुत्तरित राहतो. मग ती गर्भवती कशी? उत्तर नाही, स्पष्टीकरण नाही. पोलिसांचा संशय वाढतो. तपासाच्या पुढच्या टप्प्यात पीडितेला काही लोकांचे फोटो दाखवले जातात. तिच्या हावभावावरून एक 16 वर्षीय मुलगा आणि एक 32 वर्षीय पुरुष यांना आधी अटक केली जाते. पण पोलीस समाधानी नव्हते, कारण अंतःप्रेरणा काहीतरी वेगळं सांगत होती. म्हणून पोलीस एक मोठा निर्णय घेतात. 17 जणांचे DNA नमुने घेतले जातात. यामध्ये कुटुंबातील सदस्य, शेजारी, सर्वांचे महत्त्वाचे, पीडितेचे वडील आणि मग 27 जानेवारी 2026 रोजी तो अहवाल येतो, जो संपूर्ण तपास उलगडून टाकतो. गर्भातून घेतलेले DNA आणि वडिलांचा DNA पूर्णपणे जुळतो. क्षणात सत्य समोर येतं. या मूकबधीर तरुणीवर बलात्कार करणारा बाहेरचा नव्हता, कुणी शेजारचा नव्हता, तर तिचा स्वतःचा जो संरक्षण करत होता, ते स्वतःचा तिचा बाप होता. 3 फेब्रुवारी रोजी पोलीस वडिलांना अटक करतात. आता प्रश्न उरतो, आधी अटक केलेले दोघे कोण? त्यांची भूमिका काय? हा गुन्हा एकट्याचा होता की आणखी कोणी सहभागी होतं? पोलीस याचा तपास करत आहे. पण या घटनेने समाजाला एक आरसा दाखवला. कारण ही केवळ बलात्काराची केस नाही. ही आहे अपंगवादाची, गैरफायदा घेतल्याचा, विश्वासाचा खून आणि अस्वस्थतेच्या अपयशाची कथा. आणि हे सगळं घडतं मुंबईसारख्या शहरात. कप परेडसारख्या भागात. याच पार्श्वभूमीवर NCRBचा अहवाल आणखी अस्वस्थ करतो. महिलांवरील गुन्ह्यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. मग प्रश्न एकच उरतो, जर बोलू न शकणारी, ऐकू न शकणारी मुलगी घरातही सुरक्षित नसेल, तर तिच्यासाठी सुरक्षित जागा आहे तरी कोणती आणि कुठे? आता न्यायालय काय निर्णय देतं? पीडितेला खरंच न्याय मिळतो का? आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आपण समाज म्हणून काय करतो? हे आता पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण इथे एका मुलीचा एका बापानेच बलात्कार करून तिला 5 महिन्याची गर्भवती बनवलं होतं. आता बापाला अटक केली आहे. आता पुढील तपासात काय समोर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.